बापरे, मागे मागे मागे. तर मंडळीनो, आम्ही खेकडे पकडायला आज प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षी माझा आत्तेचा मुलगा सिद्धेश बोबाटे याच्या संकल्पनेतून त्यानेही मुंबईवरून सिलेंडर जाळी खेकड्या पकडण्यासाठी एक अत्युत्तम असणारी सिलेंडर जाळी त्याने आणली होती. त्यावेळी आम्ही त्याच्यासोबत खेकडे पकडण्याचा आनंद घेतला. तेव्हा आम्हाला 15-20 खेकडे एका टाइमला मिळाले होते. आता त्याचा भाऊ मिलिंद बोबाटे, सिद्धेश बोबाटे यांचा भाऊ मिलिंद बोबाटे गावी आले आहे आणि त्याला पण ती मजा घ्यायची आहे खेकडे पकडण्याची. त्यामुळे हा 1 वर्षांनी आम्ही पॅक करून ठेवली जाळी आता पुन्हा बाहेर काढली आहे. आणि आता मे महिना चालू आहे, पण मे महिन्यात जून महिन्यासारखा पाऊस कोकणात आणि सिंधुदुर्गात लागत आहे. कणकवलीत आम्ही आहोत आशिया गावातून आणि आम्ही या गड नदीवर खेकडे पकडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मागे आमची बघताय तुम्ही नदी आहे, तिकडे साखळी सुरू आहे, जोरदार पाण्याचा प्रवाह वाढत आहे. गेले 4-5 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस लागला आणि आज आम्ही खेकडे पकडण्याचा या पाण्यात प्रयत्न करतोय. तर बघूया ह्या पाण्यात किती आम्हाला खेकडे मिळतात आणि मिलिंद बोबाटे यांचाही आम्ही त्या निमित्ताने लक पाहूया. हे मोरीचं मांस आम्ही या सिलेंडर जाळीला आता बांधणार आहोत. मोरीचं मांस आहे हे अच्छा उत्तम प्रकारे असं वेगवेगळ्या बाजूने असं बांधून घेतलंय. ते फडक्यामध्ये न बांधता आपण असंच बांधून त्याला ट्राय करू शकतो, म्हणजे त्याचा जेणेकरून लवकर खेकडे जवळ येतात, वास लगेच खेकड्यांपर्यंत पोहोचतो आणि खेकडे लवकर जवळ येतात. आता हे आम्ही इथून ह्या भागातून इथे हा असा आतमध्ये बांधलेला भाग आहे, याच्यामध्ये आम्ही असं सोडणार आहोत. आणि हे आतमध्ये गेल्यावर खाली हे इथून आम्ही हे वरती त्याला एक तार आहे, त्या तारेला आम्ही हा गाठ बांधणार आहोत. दोरा ठेवलाय त्याच्यासाठी, तारेला बांधून घेणार आहोत. मग ह्या असा तो दिसणार आहे. हे असंच सेम उचलून पाण्यात टाकणार आहोत. या पाण्यामध्ये खेकड्या दोन्ही बाजूने, ह्या बाजूने आणि ह्या बाजूने आत येण्याचा प्रयत्न करतील आणि आत आलेल्या खेकडे आहेत ते पुन्हा बाहेर जाऊ शकत नाहीत, तशी त्याची तजवीज केलेली आहे. व्हिडिओ भरपूर इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, मजा घ्या. हा, तर मित्रांनो, ही सिलेंडर जाळी आता आम्ही मोरीचा मांस बांधून पूर्ण तयार केलेली आहे. आता ही पाण्यामध्ये सोडत आहोत आम्ही. आणि आता इथे जवळ पाण्याचा प्रवाह नाही आहे, पण तो संत पाणी आहे, त्या पाण्यात आम्ही सोडतो. तर बघा, मित्रांनो, आता ती पाण्याच्या आतमध्ये गेलेली आहे सिलेंडर जाळी. तर त्यासाठी ही दोरी आहे, ही दोरी एका झाडाला आम्ही आता बांधून ठेवणार आहोत. ती पूर्ण खाली जाईपर्यंत जेवढी दोरी लागेल तेवढी सोडावी. त्यानंतर खाली पोचली असा अंदाज वाटला की बाजूला असलेल्या झाडाला आम्ही आता ती बांधून ठेवणार आहोत. तुम्ही पण असं ट्राय करणार असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती, पुन्हा जाळी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करू. तर मित्रांनो, ही तुम्ही बघत आहात ही जाळी अत्यंत आधुनिक पद्धतीची जाळी आहे. पहिले आपण हाताने पकडत होतो खेकडे, पण ही आता नवीन पद्धतीची जाळी आलेली आहे मार्केटमध्ये. ही आम्ही बाहेरगावावरनं मागवलेली आहे. आता आपण पहिला प्रयोग केलेला आहे तिथे, आता आपण दुसरा प्रयोग करत आहोत जाळी पकडण्याचा. अमरेला जाळी ही तुम्ही बघत असाल. त्याच्यामध्ये मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी पूर्ण खेकडे जाण्यासाठी आतमध्ये मार्ग आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही इथे. म्हणजे जशी आपली छत्री असते, आपण अमरेला बोलतो त्याला, त्याप्रमाणेच ही पूर्ण तशी डिझाईन केलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी एक मार्ग ठेवण्यात आलेला आहे. इकडे पुन्हा हे खेकडे एकदा आतमध्ये गेल्यानंतर हा इथून खेकडे काढायचे आहेत, जेव्हा वरती काढू तेव्हा. आणि ही आता ह्याच्यामध्ये पण आम्ही आता मांस आहे, ते मोरीचं मांस हे आम्ही आता त्याला लावणार आहोत.
तर मित्रांनो, आम्ही 3 खेकड्याची जाळी, एक 2 सिलेंडर आणि एक छत्रीची जाळी आम्ही आमच्या नदीत, गड नदीमध्ये सोडली आहे. त्याच्यामध्ये खेकडे किती मिळतात हे आता आपल्याला थोड्या वेळाने कळणार आहे. बघूया. आम्ही म्हणत होतो की 2 तासाने पूर्ण यायचं, पण आता बघूया घरी जाऊन जेवण करून नंतर मग बघूया किती वाजता ते. जर जमलं, शक्य झालं तर आम्ही रात्री येणार आहोत 2 तासांनी, पण नाही झालं तर मग सकाळी काढणार आहोत. हे असं आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. आता आम्ही ते बांधून आता घरी चाललो आहोत. आमचा हा खडतर रस्ता आहे, इथे चालू आहे. त्या रस्त्याने आम्ही, नदीच्या रस्त्याने आम्ही जात आहोत. तर मित्रांनो, आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. 9-9:30 वाजता आम्ही 10च्या दरम्यान, आम्ही 9-9:30-10च्या दरम्यान आम्ही खेकडे पकडण्यासाठी आम्ही ट्रॅप लावले होते. या ट्रॅपमध्ये आता खेकडे मिळाले आहेत ते बघण्यासाठी आम्ही हे काढायला आलो. नदीचं पाण्याची पातळी पण वाढत आहे, त्यामुळे आजच काढण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि आज रात्ररात आम्ही 12 वाजता आम्ही हा ट्रॅप आम्ही काढत आहोत. तर बघूया मित्रांनो, खेकडे मिळतात काय, हे तुम्हाला पण कळेल की हा खरोखर ट्रॅप योग्य आहे की नाही हे तुम्हालाही कळेल. आणि हे दोरीने ओढून बाहेर काढतोय. ही अमरेला ट्रॅप हा आम्ही लावला होता. त्यामध्ये अरे वा, चक्क 3 खेकडे आम्हाला सापडलेले आहेत. तर तुम्ही आपण बघू शकता ते खाली, आणि मोठे, एकदम मोठे डेंगा म्हणतात त्याला, मोठ्या डेंगा असलेले खेकडे आपल्याला सापडलेले आहेत. खरोखर आनंद होत आहे हा खेकडे पकडण्याचा. मुंबईवरून आमचे मिलिंद बोवाटे खास त्यांच्यासाठी हा आम्ही हा उपक्रम राबवलाय, पण याच्यामध्ये आम्हाला यश मिळालंय. खरोखर याचा आनंद आहे. तर मित्रांनो, हा आम्ही सिलेंडर ट्रॅप लावला होता दुसरा, त्याच्यामध्ये फक्त एकच खेकडा मिळाला आहे. आपण बघू शकता तो मोठा आहे खेकडा, हा पण मोठा खेकडा आहे, लहान साईज नाही. सध्या नदीमध्ये पाणी वाढत असल्यामुळे खेकड्यांची संख्या कमी आहे, परंतु आम्हाला खेकड्यांनी निराश पण नाही केलंय. निदान 4ची संख्या तरी आता 2 ट्रॅप मध्ये आमची खेकड्यांची 4ची संख्या तरी झाली आहे. तर मित्रांनो, सांगायची एक गोष्ट काय की खेकडे हे भरपूर म्हणजे सगळ्यांच्या आवडीचंच आहे, आणि आवडीचा पदार्थ म्हणावा किंवा डिश म्हणावा ही आहे. आणि या कोकणात तर त्याला खूप पसंती मिळते. प्रत्येक हॉटेलमध्ये त्याची मागणी असते, आणि हे आमच्या इकडे निसर्गाचा उपलब्ध झाल्यामुळे आम्ही याचा चांगला आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो, तो पकडण्याचा आनंद घेतो. मागे जाऊ दे ते खेकडे आहे ना काय काहीतरी. या काय रे, कोण येता योग? मागे थांब, पुढे जाऊ नको. लाईट बंद करू काय? पुढे लाईट मारू. अरे नको, येईल तो. आहे का तिथे? कोण आहे मित्रांनो? तिथे ना एक सांगतोय, आम्ही 2घेच जण आहोत, आणि आमच्याबरोबर आमचा मित्र व्हिडिओ शूट करतो येतो, तिथे पण आम्ही आहोत. आणि आताचे रात्रीचे 10 वाजलेले आहेत, आणि त्या ठिकाणी महिला साधारण साडी घातलेली महिला तिथे बसलेली दिसते आम्हाला. आता आम्हाला दुसरा तर रस्ता नाहीये, पण तिथे आम्हाला बघावं लागणार कोण आहे ती. पण आम्ही आता घाबरलेलो आहोत. माझी तर घरची भरली आहे. माझ्यावर हा मिलिंद मुंबईचा आहे, त्याला पण मला सुखरूप घरी पोचवायचा आहे. तो घाबरतो नाही याची पण मला काळजी घ्यायची आहे. मी गावातला आहे, त्याच्यामुळे मला तेवढंसं काय वाटलं नाहीये, पण तो पूर्ण घाबरलाय. आहेस ना ठीक?